हाय, मी पूजा. वेलकम बॅक टू माय चॅनल. उन्हाळ्यामध्ये आपण कोणत्या अशा मायनर चुका करतो ज्याचा इफेक्ट आपल्या स्किन, हेअर आणि हायजीन वरती होतो. या सगळ्यांबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली चूक, सनस्क्रीन स्किप करणं. सनस्क्रीन जर तुम्ही स्किप करत असाल तर UV रेज असतात, ते आपल्या स्किन मधलं कोलॅजन तोडतात. म्हणजेच तुम्हाला लॉंग टर्म साठी एजिंग, टॅनिंग, अनइव्हन स्किन टोन ह्या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागू शकतं. त्यामुळे जरी तुम्ही घरात जरी असाल तर ऍटलिस्ट SPF 30 हे सनस्क्रीन तुम्ही प्रेफर करा. दुसरी चूक, पाणी कमी पिणे. पाणी कमी पिण्यामुळे आपल्या स्किन सेल्सला हायड्रेशन मिळत नाही, त्यामुळे आपली स्किन डल किंवा टायर्ड वाटू शकते. त्याचसोबत आपल्या बॉडीमधले टॉक्सिन्स हे प्रॉपरली फ्लश नाही होत, आणि जर आपले टॉक्सिन्स प्रॉपरली फ्लश नाही झाले तर ॲक्ने, पिंपल्स ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला सुद्धा फेस करावं लागतं. त्याचसोबत पाण्याचं योग्य प्रमाण हे आपल्या वेट अकॉर्डिंग असतं. म्हणजेच दिवसाला आपण 3 ते 3.5 लिटर पाणी पिणे इनफ आहे. म्हणजे जर 20 kg ला 1 लिटर, जर तुम्ही तुमचं वजन साधारणतः 60 किलो असेल तर तुम्ही हे 3 लिटर पाणी दिवसातून पिलं पाहिजे. तिसरी चूक, गरम पाण्याने फेस वॉश करणे. हो, गरम पाण्याने फेस वॉश करत असाल तर तुमच्या स्किनवरचं जे नॅचरल ऑइल आहे ते निघून जातं. तुमच्या स्किनचं जे स्किन बेरियर आहे ते वीक होऊ शकतं. त्यासोबत आपलं नॅचरल ऑइल निघून गेल्यामुळे आपली स्किन ड्राय होते आणि स्किन जी आहे अजून दुपटीने ऑइल प्रोडक्शन करते. त्यामुळे गरम पाण्याने फेस वॉश करणं टाळा. चौथी चूक, ओव्हर फेस वॉश करणं मुळे आपली स्किन ओव्हर ड्राय होते आणि त्याचमुळे आपले जे ऑइल ग्लँड्स आहेत ते ओव्हर प्रोडक्शन्स करतात. त्यामुळे खूप जास्त ऑइल स्किनवरती होऊ शकतं. ॲक्ने, पिंपल्स हे सगळे प्रॉब्लेम अगेन आपल्याला फेस करावे लागतात. आणि त्यासोबत फ्रिक्वेंटली तुम्ही जर फेस वॉश करत असाल तर रेडनेस, इरिटेशन हे सगळे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला फेस करावे लागतात. पाचवी चूक, घाम न पुसणे. हे खूप मायनर आहे. आपण अनेकदा किचनमध्ये असतो किंवा आपण एखाद्या कामामध्ये असतो, त्यावेळेस आपण ह्या सगळ्या सिच्युएशन इग्नोर करतो आणि घाम आपण बहुतेक वेळा पुसत नाही. पण आपल्या घामामध्ये सॉल्ट आणि बॅक्टेरिया असतं. हे आपल्या स्किनवरचे जे पोर्स आहेत ते क्लॉग करतात, आणि एकदा का आपल्या स्किनवरचे पोर्स क्लॉग झाले तर ॲक्ने, पिंपल्स हे सगळे प्रॉब्लेम्स सुद्धा आपण फेस करतो. आणि त्याचसोबत वास, दुर्गंध, स्मेल हे सगळे प्रॉब्लेम सुद्धा येतात. त्यामुळे घाम न पुसणे हे आपले एक हायजीनचा पार्ट सुद्धा आहे, त्यामुळे हे टाळा. 6वी जी चूक आहे, डेली हेअर वॉश करणे. डेली हेअर वॉश केल्यामुळे आपली जी स्कॅल्पची स्किन आहे ती इरिटेट होते. त्यामुळे आपले हेअर रूट्स जे आहे ते वीक होऊ शकतात आणि आपला हेअरफॉल सुद्धा वाढू शकतो. त्यामुळे डेली हेअर वॉश करणं टाळलं पाहिजे. आणि उन्हाळ्यामध्ये आपण 1 दिवस सोडून किंवा 2 दिवस सोडून असं हेअर वॉश करू शकतो. त्यासाठी तुम्ही माइल्ड आणि जेंटल शॅम्पू यूज करू शकता, आणि जो तुमचा डेली यूजचा जो शॅम्पू आहे तो वीकमधून एकदा किंवा 2दा यूज केला तरी चालेल. 7वी जी चूक आहे, शुगरी ड्रिंक्स खूप जास्त पिणे. उन्हाळ्यामध्ये जर आपण कुठे बाहेर फिरत असू तर आपण जास्त कोल्ड ड्रिंक्स प्रेफर करतो. यामुळे हे जास्त सेवन केल्यामुळे ब्लड शुगर स्पाइकमुळे ऑइल ग्लँड्स ऍक्टिव्ह होतात, ऑइल जास्त प्रोड्यूस होतं. त्याचसोबत हे तात्पुरतं हायड्रेशन जरी असेल, ह्या कोल्ड्रिंक्स आपल्याला तात्पुरतं हायड्रेशन जरी देत असतील तरी हे अनहेल्दी आहे, हेल्दी नाही आहे. 8वी जी चूक म्हणजे ओले केस वर बांधून ठेवणे. जनरली उन्हाळा असतो, घाम असतो, त्यामुळे गरम होत असतं आणि आपण धुतलेले जे केस असतात ते आपण वर बांधून ठेवतो. पण ओले केस बांधलेले म्हणजे पाणी आणि त्यात आलेला घाम म्हणजे फंगल इन्फेक्शन वाढू शकतं. त्याचसोबत स्कॅल्प इरिटेट होऊ शकते आणि डॅन्ड्रफ, हेअरफॉल असे प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे ओले केस बांधणे टाळा. 9वी जी चूक आहे, फिट हायजीन इग्नोर करणे. म्हणजेच पायाची स्वच्छता इग्नोर करणे. क्लोज शूज मध्ये घाम, स्वेट ट्रॅप होतो, त्यामुळे फंगल इन्फेक्शन, इचिंग, त्यासोबत स्वेट, स्मेल ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला सुद्धा फेस करावं लागतं. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही असे शूज घालण्यापेक्षा एखादी छान सँडल्स वगैरे असं जर प्रेफर केलं तर ते अजून जास्त छान असू शकतं. 10वी जी चूक आहे ती म्हणजे बेडशीट, पिलो कव्हर हे रेअरली चेंज करणे. पिलो कव्हर आणि बेडशीट वरती डायरेक्टली ऑइल, स्वेट, डस्ट
हे जमा होतं आणि ते डायरेक्टली आपल्या फेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे अगेन आपल्याला ॲक्ने, पिंपल्स हे सगळे प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात. त्यामुळे क्लीन फॅब्रिक हे सुद्धा आपल्या एक हायजीनचा पार्ट आहे आणि आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. ते वारंवार चेंज करत राहिलं पाहिजे. सो ह्या सगळ्या मिस्टेक्स ज्या आहेत ह्या खूप बेसिक आहेत, पण ह्याचा इफेक्ट जो आहे हा खूप मोठा होऊ शकतो. आणि आता ह्या मिस्टेकच्या पार्टचं रिझन सुद्धा तुम्हाला कळालेलं आहे. त्यामुळे ह्या मिस्टेक्स अवॉइड करा आणि हेल्दी राहा. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा थँक्यू फॉर वॉचिंग.